हिटलर अडॉल्फ. Du meine Arbeit für richtig hältst, ob du glaubst, dass ich fleißig gewesen bin, dass ich gearbeitet habe, dass ich mich in diesem जर्मनीतील इतिहासातील सर्वात भयग्रस्त कालखंड ज्याने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली, म्हणून आजही आपण हिटलर या नावाला ऐकलं तरीही मनात भीती निर्माण होते. असं त्यांचं नाव अडॉल्फ हिटलर. त्यांचा जन्म ब्राउनौ एम एन येथे एलोइस व क्लॉरा कोल्झर या दाम्पत्यापोटी झाला. अबकारी खात्यातील एक सामान्य अधिकारी होता. क्लॉरा ही त्यांच्या वडिलांची तिसरी पत्नी होती. इसवी सन 1900 मध्ये हिटलर या लिझरियल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी दाखला घेतला. 1906 मध्ये हिटलर वियन येथील अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्समध्ये शिक्षण घ्यावे या महत्त्वाकांक्षेचा प्रवेश परीक्षेत बसला व अनुत्तीर्ण झाला. त्याच काळात श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. त्याचप्रमाणे त्याच्या ज्यू देशही त्याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांचा पापांचा इतिहास वाचून त्याने आपल्या ज्यू देशाचा न आवडण्याचे कारण म्हणजे त्याच मते आर्य हेच केवळ जगाचे पूर्ण खात्री करण्याचे पात्र आहेत. तसेच जर्मन लोकांनी स्वच्छतेची आवड होती. ज्यू लोक त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हते. अल्ली साहित्य त्याच्या प्रकाशनामध्ये फक्त यहुदी आडनावे दिसून आली. अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या मनात ज्यूविषयी घृणा उत्पन्न झाली. नरसंहार बळीची संख्या 200,000 ते 1.5 दशलक्ष लोकांपर्यंत आहे. होलोकॉस्टमुळे जगातील 1/3 ज्यू लोकांचे प्राण गेले. 6 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व जुना विशिष्ट पिवळा तारा घातल्या. जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यास बंदी करण्यात आली. 1942 मध्ये ज्यूंना जर्मनीतील बाहेर काढण्यास सुरुवात केली. देशात ज्यूंच्या मृत्यूसाठी छावण्या बांधल्या. जर्मन लोकांनी 60 लाख ज्यूंना का मारले या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. 1941 मध्ये नाझी नेतृत्वाने ज्यूंना भविष्यातील निश्चित केले. या छावण्यांमध्ये किमान 3 दशलक्ष ज्यूंना मरण पावले. महायुद्धातील प्रतिकूल परिस्थितीत लक्षात येताच तो बर्लिन परत आला.